तथा मेटल्स, पहिले तर आपण इंट्रोडक्टरी मध्येच बघितलं की मेटल्स आर डोनेटिंग द इलेक्ट्रॉन्स, मेटल्स आर डोनेटिंग द इलेक्ट्रॉन्स. पण इन स्ट्रक्चर ऑफ ऍटम या चॅप्टर मध्ये आपण बघितलं होतं की ऍटमचे काय आहेत, वेगवेगळे पार्ट्स आहेत. एक म्हणजे इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे. ओके, पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे कशाने ठरतं, तर इलेक्ट्रॉनच्या क्वांटिटीने ठरतं. इलेक्ट्रॉन्सच्या क्वांटिटीने, की ते प्रत्येक शेलमध्ये ते इलेक्ट्रॉन कसे डिस्ट्रीब्यूट केलेले आहे त्यावर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ठरवतो, हो ना. त्याला म्हणतात की द शेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इज नोन ऍज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. शेल वाईज आपण त्या इलेक्ट्रॉनचं काय करणार, डिस्ट्रीब्युशन करणार. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं होतं की प्रत्येक शेलमध्ये हे मिनिमम किती इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे आउटर शेलमध्ये, तर 8. ओके, 2, 8, 18, 32 असं काही बघितलं होतं ना. तर त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. दॅट इज द शेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि आउटर मोस्ट लेअर जर का असेल, आउटर मोस्ट शेल जर का असेल, तर त्या आउटर मोस्ट शेल मध्ये ऑलवेज किती इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे, 8. किती इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे, 8. मग आता हे कम्प्लीट करण्यासाठी हा कोणताही मेटल म्हणा, नॉन मेटल म्हणा, हा त्याची स्टॅबिलिटी सर्च करत असतो. काय सर्च करतो, स्टॅबिलिटी. जोवर कंपाऊंड का बरं फॉर्म होतात, बिकॉज ऑफ देअर अनस्टॅबिलिटी. जेव्हा जोपर्यंत ते स्टेबल नाही होत तोपर्यंत ते काय करतात, प्रयत्न करतात टू बिकम द स्टेबल बाय डोनेटिंग द इलेक्ट्रॉन्स, बाय ऍक्सेप्टिंग द इलेक्ट्रॉन्स, और बाय शेअरिंग द इलेक्ट्रॉन्स, और बाय शेअरिंग द इलेक्ट्रॉन्स. आणि जसे ते डोनेट करतील किंवा मग आणि त्यांच्या आउटर लेअर मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स कम्प्लीट करतील, तसेच ते काय होतील, स्टेबल होतील. तसेच ते काय होतील, स्टेबल होतील. आणि म्हणून ऑन दॅट बेसिस आपण त्यांना काय केलं, डिवाइड केलं इन द मेटल्स, नॉन मेटल्स, इन दी मेटल्स अँड नॉन मेटल्स. मग आता जे डोनेट करतात दे आर मेटल्स, आपण आधीच बघितलं. आणि जे ऍक्सेप्ट करतात ते काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. तर बघा टोटल आपल्याला किती लागतात, 8 असे इलेक्ट्रॉन लागतात एका शेलमध्ये. ओके, आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन लागतात, नेहमी स्टेबल होण्यासाठी कंपाऊंड जो आहे, एलिमेंट जो आहे तो स्टेबल होण्यासाठी किती आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स लागतात, तर 8 लागतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. पहिले जर का 3 डोनेट करत असेल तर तो जर काय झाला, डोनर झाला. आणि नंतरचे 3 जर का ऍक्सेप्ट करत असेल तर तो काय झाला, ऍक्सेप्टर झाला. आणि चौथा जो आहे तो काय करेल, ज्याच्याकडे 4 आहेत तो काय करेल, शेअर करेल. कारण की ह्याच्याकडे 4 आहेत, हा देईल का कोणाला, नाही. हा म्हणेल माझ्याकडे 4 आहेत, त्याला लागणार किती, 4च लागणार. म्हणून दुसऱ्याला काय म्हणेल की तू माझ्यासोबत शेअर कर. आय गेट इट. आणि 8ला गरज आहे का शेअरिंगची किंवा डोनेशनची किंवा ऍक्सेप्टन्सची, तो ऑलरेडी स्टेबल आहे. ओके, म्हणून 8 काय काहीच नाही करणार. ज्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत तो काय करेल का, नाही. तो काय राहणार, इनर्ट राहणार. इथे एक्झाम्पल घेतलं बघा मेटलचं. पहिला मेटल आहे आपल्याकडे सोडियम. सोडियमची व्हॅलन्सी किती आहे, अकॉर्डिंग टू दॅट आपण व्हॅलन्सी पण सांगितली होती की व्हॅलन्सी काय असते. जेवढे इलेक्ट्रॉन्स आपण डोनेट करतो किंवा ऍक्सेप्ट करतो दॅट आर किंवा शेअर करतो त्याला आपण म्हणतो व्हॅलन्सी. तर मग आता सोडियमची व्हॅलन्सी काय आहे, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कसं लिहिणार त्याचं, 281. हे काय आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे आउटरमोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन दिल्यानंतर 1 इलेक्ट्रॉन देणार का 7 इलेक्ट्रॉन्स घेणार, हो ना. तर म्हणून मग हा काय करणार, 1 इलेक्ट्रॉन देणं सोपी आहे, म्हणून मग हा काय करेल, 1 इलेक्ट्रॉन डोनेट करेल. म्हणून याच्यावरती चार्ज येईल बघा पॉझिटिव्ह. याच्यावरती चार्ज येणार पॉझिटिव्ह चार्ज. किती येणार, एकच. कारण की किती इलेक्ट्रॉन डोनेट केले, 1 इलेक्ट्रॉन. मॅग्नेशियम, मॅग्नेशियम कडे किती 2 आहेत, किती इलेक्ट्रॉन आहेत आउटरमोस्ट शेल मध्ये, तर 2. म्हणून मग याच्याकडे किती चार्जेस येतील, पॉझिटिव्ह चार्ज येणार. कोणता चार्ज येणार, पॉझिटिव्ह चार्ज येणार. दॅट इज द लाईक दिस. तर तेच इथे लिहिलेलं आहे. दॅट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय आहे, तर सिम्पली शेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स, शेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स. आणि त्याच्या फंडामेंटल प्रॉपर्टी ही काय आहे, त्याची फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. इट्स नॉट अकॉर्डिंग टू केमिकल प्रॉपर्टी ऑर फिजिकल प्रॉपर्टी. ही काय आहे, फंडामेंटल प्रॉपर्टी आहे त्या एलिमेंटची. तर त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स बघितले सोडियम आणि मॅग्नेशियम. त्यांनी काय केलं, बाय डोनेटिंग द इलेक्ट्रॉन, बाय डोनेटिंग द इलेक्ट्रॉन. हे मायनस इथे नाही, इथे असायला पाहिजे. Okay, by donating the electron, getting positive charge become cations. आणि अशा जो डोनेट करतो त्याला काय म्हणतो, कॅटायन्स.
त्याच जागी आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नॉन मेटल्स. नॉन मेटलचं एक्झाम्पल काय आहे सांगा एखादं एक्झाम्पल. सपोज की नॉन मेटलचं एक्झाम्पल आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती राहील, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती राहील, ॲटॉमिक नंबर किती राहील. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहील त्याचं 2 आणि 6. किती राहणार 2 आणि 6. तर आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 6. म्हणजे मग त्याला लागतील किती 2. किती लागतील 2. म्हणून तो काय करणार 2 इलेक्ट्रॉन काय करेल घेईल. 2 इलेक्ट्रॉन्स काय करेल घेईल. म्हणून मग ऑक्सिजन वरती किती चार्ज येईल, किती भार येईल तर 2 इलेक्ट्रॉनचा. दॅट विल बी डोनेटेड बाय द निगेटिव्ह साईन. बाय ऍक्सेप्टिंग द इलेक्ट्रॉन. मग आता त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो नॉन मेटल्स मध्ये बाय ऍक्सेप्टिंग द निगेटिव्ह चार्ज बिकम अनायन्स. त्यांना आपण काय म्हणू अनायन्स म्हणू. त्यांना आपण काय म्हणू अनायन्स म्हणू. इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना. आर यू गेट इट. पुढे जायचं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार केमिकल प्रॉपर्टीज आपलं फंडामेंटल प्रॉपर्टीज. ही काय एक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे, केमिकल पण नाही फिजिकल पण नाही. दिस इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द मेटल और नॉन मेटल. तर मेटल काय करतात इलेक्ट्रॉन डोनेट करतात, नॉन मेटल्स काय करतात इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात. अकॉर्डिंग टू दॅट दे आर चार्ज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चार्ज. ओके.